तुम्ही जो आता फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तुम्ही बघितलं असेल की हा जो व्हिडिओ आहे तो खूप ट्रेनर चालले त्याच्यावरतीच आपण हे ट्युटोरियल क्रिएट केले आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलं. चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट पहिले तुम्हाला ओपन करायचं आहे. येथे तुम्ही बघू शकाल की आपण कॅपकट ओपन केलंय. कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आपल्याला त्यावरती क्लिक करायचं. बीटमा व्हिडिओ आपण दिलाय तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून ऍड करायचा. हा बीटमा व्हिडिओ तुम्ही ऍड केल्यानंतर तुम्हाला खाली रेसोर्स ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करून ओपन सोर्स इथून रेसोर्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ह्याच बीट मॉड्यूवरती आपल्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली थोडे इथे स्क्रोल करायचं. एक्स्ट्रा कोड्स ऑप्शन मिळून जाईल आपल्याला त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथून आपलं सॉन्ग ऍड होऊन जाईल. सॉन्ग ऍड झाल्यानंतर हा जो बीट मॉड्यूल आहे त्यामध्ये आपण बीट दिलेला आहे. तर ह्या बीट आपल्याला जिथून पण चेंज होतील तिथून हा व्हिडिओ स्पीड करायचा. पहिली बीट बायची कुठे चेंज होते, थोडं पुढे आल्यानंतर इथून हे बीट चेंज होते. तर ह्याच व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करू स्प्लिट्स ऑप्शन पहिला त्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या पुढची ऑलरेडी बीट आपली इथे चेंज होते. तर सिम्पली ह्या व्हिडिओवरती क्लिक करू तर स्प्लिट करूया. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते तर स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो तुम्हाला शेवटच्या बीटमापर्यंत तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे. स्प्लिट केल्यानंतर असे वेगवेगळे भाग होऊन जातील. आता आपले काय करायचे, हे जे वेगळे भाग झालेले त्यामध्ये इथून तुम्हाला आहे ना प्रत्येक फोटो आहे ना वेगवेगळ्या इथून ऍड करून घ्यायचा आहे. तर सिम्पली तुम्हाला एका बीटला मी फोटो ऍड करून दाखवतो. त्यानुसार तुम्हाला पुढचे जे बीट असतील त्यांना इथून तुम्हाला फोटो ऍड करून घ्यायचे. फोटो ऍड करण्यासाठी या लेअरवरती आपल्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली थोडं येतं स्क्रोल केल्यानंतर रिप्लेचं ऑप्शन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं. तुमचा जो फोटो असेल सिलेक्ट करायचा आणि इथून ऍड करायचा आहे. तर सिम्पली आपण इथून एखादा फोटो इथून ऍड करूया. ऍड केल्यानंतर इथून हा फोटो सेट नसेल झाला तर 2 बटन इथून सेट करायचा आहे. अशा प्रकारे इथून मला प्रत्येक बीटला इथून फोटो इथून ऍड करून घ्यायचा आहे. तर मी इथून सर्व बीटला इथून फोटो ऍड करून घेतो, तुम्ही पण घ्या. येथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीट नाव इथून ऍड करून घेतले. ऍड केल्यानंतर सिम्पली काय करायचं, हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 2 नंबरला त्यावरती क्लिक करून इन मध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल क्रॉस ओपनचा, तो इथून तुम्हाला सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा. त्याच्या पुढच्या जो आपल्या सिम्पली इन मधला स्लॅशिंगचा जो हा इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. ह्याची जी खालची लेंथ असेल संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. आणि आपल्याला त्याच्या पुढच्या सिम्पली कंबो मधला बाउन्सी रशचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. हाच इफेक्ट आपल्या सिलेक्ट करत आपल्या सिम्पली 3 सेकंद तिथला जो हा फूड आहे टाइमलाईनला तिथपर्यंत. त्याच्यानंतर 3 सेकंदाच्या पुढच्या सिम्पली आपल्या कंबो मधलाच हा जो वेवचा इफेक्ट असेल इथून तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढच्या सिम्पली कंबो मधला झूम 1चा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या सिम्पली आपल्या इन मधला ऊसचा इथे सिलेक्ट करायचा आहे. आता हे जे आपले पुढचे फोटो आहेत ना 4 सेकंदाचे पुढचे फोटो त्या सर्व फोटोला आपल्या इन मधला ऊसचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करत न्यायचा आपल्या शेवटपर्यंत. ठीक आहे, तर मी इथून सर्व फोटोला इथून हा जो इन मधला ऊसचा इफेक्ट आहे तो इथून दिलाय. त्याची लेंथ खालची ना 0.5 ठेवली आणि बरोबर चिन्हावरती क्लिक केले. अशा वेळी इथून जे पण फोटो असतील त्यांना इथून एकच इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर हा जो आपला इथे तुम्ही बघू शकाल की हे जे आपलं 5 सेकंद आहे तिथलं ट्रान्झॅक्शन आहे तिथे यायचं. त्या ट्रान्झॅक्शन वरती क्लिक करायचं आहे. लाईटमध्ये यायचंय. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल BW काउंट डाऊन. ठीक आहे, हा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. आता सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. हाच इफेक्ट असेल ना इथून आपले हे जे 5 सेकंदाचे पुढचे ट्रान्झॅक्शन जे पण असतील त्या सर्वांना हा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचं आहे. मी सर्व ट्रान्झॅक्शनला एकच इथून इफेक्ट दिलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही इथे स्क्रीनवर बघू शकता. तर इथून हे सर्व इफेक्ट आपल्या शेवटपर्यंत देऊन घ्यायचे. दिल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा टेचं इफेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली लाईटमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल गॉड रेज. इथून तुम्हाला सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्या इफेक्टची लेंथ पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची अशा वेळी. ठीक आहे, नेल्यानंतर सिम्पली आपल्याला आहे ना ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे आणि ब्लर 0 करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. पुन्हा इथे थांबायचं. व्हिडिओवरती क्लिक करून डेकोरच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल गर्ल्स सिक्रेट्स. इथून तुम्हाला सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्या जे इफेक्टची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायचे. नेल्यानंतर सिम्पली
आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपल्या इथे बघू शकाल की तिसरा फोल्डर ज्यातून आम्हाला स्प्लिट केला ते यायचं आहे. इथे आल्यानंतर व्हिडिओ वरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सेकचा, तो इथून मला सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ तिसऱ्या फोटोपासून सिम्पली 3 सेकंदाच्या फोटोपर्यंत न्यायचं. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता आपले हाच सेकचा जो इफेक्ट असेल तो डुप्लिकेट करायचा त्यावरती क्लिक करून. आणि आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपला आहे ना इथून बघू शकाल की 4 सेकंदाच्या फोटो आहे ना तिथून आपल्या शेवटच्या फोटोपर्यंत न्यायचं. हाच इथून इफेक्ट, ठीक आहे. आता अशा प्रकारे तर इथून डुप्लिकेट करून इथून तुम्ही ॲड करून घ्यायचा. त्याच्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन दिलं आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली तो तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.